हॅलो एव्हरीवन. सगळ्यांचं मनापासून या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आणि मनापासून सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आज काय आहे तर आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. सगळ्यात खासियत आणि सगळ्यात छान अशी गोष्ट, स्वामींची दैवी कृपा असलेले गजानन महाराज त्यांनी आदेश दिला फक्त आणि महाराजांचं अलौकिक कार्य सुरू झालं. कारण अशक्यही शक्य करणारे स्वामी महाराज आणि गजानन महाराज यांचं एक असं गुप्त नातं आणि अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळून येतं. म्हणूनच बघा ना, आज गुरुवार आहे 20 फेब्रुवारी आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. म्हणूनच आज काय करायचं आहे आपल्याला तर गजानन महाराजांचा मंदिर जिथेही असेल तुमच्या जवळपास तिथे तुम्ही जायचं आहे. जरी नाही तुम्हाला मोठमोठे ग्रंथ वाचायला जमले, काही जमले, तरी निदान मंदिरात जाऊन महाराजांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा तरी आपण देऊ शकतो. इतकं तरी आपल्या हातात आहे. तर इतका साधा आणि सोपा उपाय म्हणावा लागेल. कारण आजकाल प्रत्येकजण असं आहे की हे जर केल्याने मला काय फायदा होईल, ही गोष्ट केली तर माझं काय होणार, चांगलं होईल की लाभ होईल मला कुठला, या गोष्टींमध्ये अनेक जण गुंतलेले आहेत. त्यामुळे मला ही गोष्ट या प्रकारे सांगावी लागते. आता पुढं गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराजांवर ब्रह्मांड नायक असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा होती. स्वामींचे गजानन महाराजांना दैवी मार्गदर्शन लाभले होते. स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच गजानन महाराजांनी अलौकिक कार्य करत भक्तांचे कल्याण केले असे सांगितले जाते. अनेकांना तो अनुभव देखील आलेला आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या स्वामी भक्तांना स्वामींचे कोट्यावधी भक्तगण आहेत. स्वामींची शिष्य परंपराही तेवढीच मोठी थोर आहे बरं का. याच शिष्य परंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येतील ते म्हणजे शेगावीचे गजानन महाराज आहेत. स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्य आढळतात. गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आल्यामुळे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे एकत्रित पूजन, नामस्मरण करायचे आहे, आराधना करायची आहे, गाणी म्हणायचे आहे देवासाठी, जप करायचा आहे, मंत्र साधना करायची आहे, मंदिरात जाऊन एक 5 मिनिटं डोळे झाकून शांत बसायचं आहे, मेडिटेशन अवस्थेमध्ये स्वतःला तिथं ठेवायचं आहे आणि काहीही न मागता फक्त डोळे झाकून आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. असं यावेळेस करायचं आहे. तुम्ही जरूर करून बघा. किती छान अनुभव येतो. मनातील ज्या काही शंका कुशंका, विचार, टेन्शन ते सगळं निघून जाणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण आता काय करायचं आहे पुढे ते बघूया. ज्यांच्याकडे गजानन विजय ग्रंथ आहे त्यांनी या ग्रंथाची आज पूजा करायची आहे घरामध्ये आणि महाराजांना साधा खडी साखरेचा तरी नैवेद्य जरूर अर्पण करायचा आहे. आणि त्याचबरोबर अक्कलकोटचे स्वामी आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारचे साम्य आढळते. त्याचप्रमाणे दोघं परमहंस संन्यासी होते. दोघेही अजानबाहू होते. दोघेही अत्यंत गूढ बोलायचे. गजानन महाराज आणि स्वामी समाधिस्थ होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले. म्हणजे काय, स्वामी समर्थ हे समाधिस्थ होणार होते त्या अगोदरच स्वामींनी त्यांना सांगितलं की तू शेगावामध्ये जा. या 2 महापुरुषांची जी भेट झाली ती भेट होण्यामागे हेच कारण होतं की शेगावामध्ये महाराजांना पाठवायचं होतं गजानन महाराजांना. म्हणून अनेक जण म्हणतात की गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी होते कुठे ते, तर ते कुठून आले, कसे आले, या संबंधीचे वर्णन दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय या ग्रंथात सापडत नाहीये. परंतु तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. ज्यांना ज्यांना इच्छा आहे वाचायची त्यांनी नक्की वाचा. त्याचबरोबर श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते. तिथे त्यांनी आपले बालपण घालवले. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज सांगत होते. त्याच क्षणी स्वामींनी गजाननाची बाल मूर्ती न्याहाळली, सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला
आणि त्याच दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननांच्या देखील पाया पडत होते. त्यामुळेच अनेक प्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली. स्वामींनी आदेश दिला की तू विदर्भात जा, शेगाव येथे प्रकट हो. मी आता काही दिवसांनीच समाधीस्थ होणार आहे. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले, तू विदर्भात जा, प्रकट हो, तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. बघा, लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामांचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उंबरट्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला. त्याला वाटले की ही भुताटकी आहे की काय, असे मनात म्हणत त्यांनी प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला की हा कुणी साधारण व्यक्ती नाहीये, त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातलेले आहे आणि कोणती तरी महान हस्ती आहे ती. ते या प्रकारे आज गजानन महाराजांच्या आपण मंदिरामध्ये जरूर जायचं आहे. नाहीये जवळपास मंदिर तर आपल्या स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात किंवा केंद्रात तरी अवश्य आज जायचं आहे. आणि लास्ट म्हणजे अगदी त्याचप्रमाणे अवतार सांगता करताना गजानन महाराज म्हणाले की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच, तुम्हा सांभाळण्यापरी सत्य, तुमचा विसर पडणे नसे. यावरून स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना कायम सोबत असल्याच्या अनेक ग्वाही दिलेल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर त्याचप्रमाणे गजानन विजय हा ग्रंथ देखील याचे पारायण अनेक जण मनोभावे करतात. तर हाच होता आजचा विषय. कसा वाटला तुम्हाला? छान वाटली का ही माहिती? अशाच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते.